CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज प्रकरणात माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह 8 विश्वस्तांवरील गंभीर गुन्ह्यांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात बचाव पक्षाने धक्कादायक युक्तिवाद मांडला। ज्या भोगवटा प्रमाणपत्रावरून संपूर्ण गुन्हा दाखल झाला ते प्रमाणपत्र 1992 मध्ये वापरण्यात आले आणि त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे नसून त्यांचे वडील सिद्धिविनायक बोंद्रे होते। संस्थेच्या कामकाजासाठी अध्यक्षच जबाबदार असतात, त्यामुळे त्या काळातील कथित कृत्याची जबाबदारी सध्याच्या विश्वस्तांवर टाकता येणार नाही असा दावा राहुल बोंद्रे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला। अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले की FIR नुसार संबंधित भोगवटा प्रमाणपत्र 1992 मध्ये परवानगी मिळवण्यासाठी वापरण्यात आले होते। त्यावेळी अर्जदारांपैकी काही जण संस्थेचे विश्वस्तही नव्हते। तसेच नगर परिषदेच्या साक्षांकित कागदपत्रांचा आणि जावक नोंदवहीतील नोंदींचा आधार घेत संस्थेच्या नावे प्रमाणपत्र जारी झाल्याचा दावाही बचाव पक्षाने केला। याला विरोध करत सरकारी पक्षाने संबंधित इमारती नगर परिषदेच्या हद्दीबाहेर असल्याने असे भोगवटा प्रमाणपत्र वैध असू शकत नाही असा युक्तिवाद केला। तपास सुरू असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याचेही सरकारी पक्षाने न्यायालयात नमूद केले। या संपूर्ण विषयामध्ये ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांनी CCN न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, चिखली येथील मौनी बाबा परमहंस शिक्षण संस्थेच्या संदर्भात चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात जे ट्रस्टी आरोपींना काल अटकपूर्व जामीन मान्य जिल्हा न्यायालयाने मंजूर केला, त्या संदर्भात आपण मला या ठिकाणी विचारत आहात। त्या बाबतीत सांगायचं जर झालं तर आरोपींना जामीन देत असताना त्या ठिकाणी सरकारी वकील पक्षातर्फे अशी बाजू मांडण्यात आली की त्या ठिकाणी आरोपींनी AICTE त्यांचे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज या संदर्भात मान्यता मिळवण्यासंदर्भात बनावट दस्त दाखल केलेले आहेत व त्या अनुषंगाने त्यांनी मान्यता मिळवलेली आहे। तपासामध्ये SDOच्या तपासामध्ये त्या गोष्टी सर्व आलेल्या आहेत की ते बोगस कसे डॉक्युमेंट आहेत। त्या संदर्भात त्यांनी शासनाचं अनुदानसुद्धा घेतलेलं आहे असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आरोपीची कस्टडी आवश्यक आहे, आरोपीचा ताबा हा पोलीस स्टेशनला आवश्यक आहे असं सरकारी पक्षातर्फे म्हणण्यात आलं। परंतु आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की 1992-93 मध्ये मान्यता प्राप्त करत असताना सदरील संस्थेचे जे ट्रस्टी आहेत ते सिद्धिविनायक बोंद्रे म्हणजे आरोपी क्रमांक जो 8 आहे यांचे वडील हे त्यावेळेला ट्रस्टी होते आणि त्यांच्या कार्यकाळात हे दस्त दाखल झालेले असल्यामुळं त्या ठिकाणी या संबंधित आजचे जे अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे राहुल सिद्धिविनायक बोंद्रे यांचा त्याशी काही एक संबंध नाही असा युक्तिवाद त्यांनी विद्यमान न्यायालयासमोर केलेला आहे। त्यामुळे आज असं बघितलं तर सदरील आरोपींनी जे सिद्धिविनायक बोंद्रे आहे यांच्यावरच पूर्ण या प्रकरणाचा भार जो आहे, या प्रकरणाची जी काही घटना जी घडलेली आहे, जो काही खोटे दस्त दाखल केलेले आहेत, हे त्या काळाचे जे अध्यक्ष सिद्धिविनायक बोंद्रे यांनी दाखल केल्याचं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये प्रतिपादन केलेलं आहे। न्यायालयामध्ये त्यांनी युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे। त्यानंतर न्यायालयांनी जामीन देत असताना, अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना सदरील आरोपीची सुद्धा सखोल चौकशी व्हावी यासाठी काही अटी व शर्ती घातलेल्या आहेत। त्यामध्ये जसं की दर सोमवारी सदरील सर्व आरोपींनी म्हणजे सर्व ट्रस्टींनी पोलीस स्टेशन चिखली येथे सकाळी 10 ते 12 हजेरी लावावी, हजर राहावं। त्याचबरोबर या प्रकरणाच्या अनुषंगाने कुठल्याही साक्षीदारावर दबाव आणू नये, दस्ताची छेडछाड करू नये, त्याचबरोबर कुठल्याही साक्षीदाराला फोडण्याचा प्रयत्न करू नये, आर्थिक आमिष देण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी व शर्तीवरती हा जामीन मंजूर झालेला आहे। प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे। सदरील प्रकरणातून आज रोजी आरोपी पूर्णपणे मुक्त झाले असे म्हणता येणार नाही। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।